तिने त्याला आधी बियर पाजली, मग तोंड दाबून सर्पदंश दिला. हेल्मेटने डोक्यावर वारही केला. साथीदाराच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा घात केला. नवऱ्याची प्रॉपर्टी हडप करायला बायकोने सगळ्या सीमा ओलांडल्या, पण मृत्यूशी झुंज देत अखेर नवरा बचावला आणि बायकोचा मास्टर प्लॅन उघडकीस आला. बारा वर्षांचा संसार, 7 वर्षांची सोन्यासारखी मुलगी, प्रेमात घेतलेल्या आणाभाका, आयुष्यभर सोबत राहण्याची घेतलेली वचनं, सगळं काही कागदाच्या तुकड्यापुढे मातीमोल ठरवणारी ही घटना आहे. नात्यांना काळीमा फासणारी ही घटना नाशिकला घडली आहे. सोनी उर्फ एकता जगताप नावाच्या बायकोने आपल्याच नवऱ्याला संपवण्याचा, त्याचा काटा काढायला आपल्या 2 साथीदारांची मदत घेऊन हा कट रचलाय. तिने आधी नवऱ्याला बियर घेऊन घरी बोलावलं. घरी आल्यावर हेल्मेट घातलेला तिचा एक अज्ञात साथीदार तिच्याबरोबरच होता. बियर प्यायल्यानंतर प्रॉपर्टीसाठी नवऱ्याला संपवण्यासाठीचा जीवघेणा खेळ सुरू झाला. आधी त्यांनी त्याला बेदम मारहाण केली, नंतर त्याच्या अंगावर साप सोडला. हेल्मेटने त्याच्या डोक्यावर वारही केले, तरीही तो कसाबसा जीव वाचवत कंपाऊंडची भिंत ओलांडून पसार झाला. या हल्ल्यानंतर नवऱ्याची अशी काहीशी अवस्था होती. रुग्णालयात दाखल झाल्यावर नवऱ्याने जे काही सांगितलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल. सर, मी 8-8:30 वाजता घरी आलेलो, बाहेर गेलेलो होतो. तर मिसेसनी मला सांगितलं की तू बिअर घेऊन ये, आज माझी इच्छा आली खूप प्यायची. मी त्याला म्हटलं आज असं काय एवढं आज वेगळी रिॲक्ट करते. तर ती बोलली काही नाही, मला सहज आज प्यावं वाटली. मी घेऊन आलो. तिनेच तिचे पैसे दिले, त्याच्याकडे होते तर घेऊन आलो. त्याच्यानंतर तिने माझ्याप्रमाणे सोफ्यावर बसायला लावलं पुढच्या रूममध्ये. तिथं 2 ग्लासमध्ये भरली आणि तिने काय फक्त 2च सिप मारलेले, तसेच ठेवून दिले. मला अख्खी बाजू दिली. त्यानंतर मी थोडं गोंगीत गेलो आणि तिच्या नियोजनप्रमाणे तिने त्या इसमाला मागच्या दरवाजाने 11:45-11:00च्या दरम्यान बोलवलं आणि तो इसम हेल्मेट घालून होता. ग्लास होते, ब्लॅक कलरचे, मास्क होता आणि हँड ग्लोव्ज होते. आल्यानंतर त्यांनी गळा दाबायला डायरेक्ट सुरुवात केली. मला मग कळालं सुद्धा नाही कोण आहे काय. ते या दोघांनी पुढची रूम बंद करून घेतली आणि त्या वेळेत माझ्या मुलीला झोपून दिलं 10-10:15 वाजता. तिथून ते जे माझ्यावर अटॅक करायला सुरुवात झाली. नंतर मी काय आवरत नसताना त्यांनी मग काय प्रयोग केला, शेवटचा पर्याय करू बॅगेतनं त्यांनी सर्प काढला, माझ्या लेफ्ट हँडला चावा दिला आणि त्याच्यावर खूप हेल्मेटनी मारलं. त्या काळात मी थोडासा धक्का देऊन मला म्हणे की तू असंही मारणारच आहे म्हणे 2 तासात. आता मी धक्का देऊन बाहेर पळालो मागच्या दाराने मी स्वतः आणि कसाबसा मित्राला फोन, बाहेर जाऊन उडी मारून वॉल कंपाऊंडच्या मित्राला फोन केलेला की काही करून माझ्या वडिलांना बोलो, मला साप चावला आहे. तसंच मग भाऊ आले, वडील आले, ते घेऊन इथं सिव्हिलला आले. काय कारण आहे सगळं करण्यामागं, काय कारण? शक्यतो 99% पैशासाठीच. कारण काय म्हणायची की माझ्या नावावर कर प्रॉपर्टी, तुला काय करस ते कर. तो इसम कोण तुमच्या ओळखीचा? नाही, मी नाही कधी बघितलेला त्याला. सोबत आला नाही, ओळखीचा नव्हता. कधी पाहण्यात आला का? नाही. केवळ कागदाच्या तुकड्यांसाठी, प्रॉपर्टीसाठी हा हल्ला झाल्याचं नवऱ्याने सांगितलं. पैशासाठी बायको इतक्या खालच्या थराला जाऊ शकते? अर्धांगिनीच जीवावर कशी काय उठू शकते? हा विचार आता अनेकांच्या मनाला चटका लावतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.